मित्रांनो नमस्कार. एक विषय मी जाणीवपूर्वक टाळला होता आजवर, त्यावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. त्याबद्दल सतत विचारणा करून आमच्या काही प्रेक्षकांनी बंडावून सोडल्यानंतर मला त्याविषयी एक छोटंसं विवेचन करावंसं वाटतंय. विषय होता मार्मिकचे संपादक मुकेश माचकरांच्या फेसबुक पोस्टचा. ही पोस्ट जशी फेसबुकवर पडली आणि समाज माध्यमांवरती व्हायरल झाली तसे अनेक लोक आक्रमक पद्धतीनं त्यावर तुटून पडले. प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि सरतेशेवटी माचकरांना ती पोस्ट डिलीट करावी लागली. दरम्यान काही घटना घडून गेल्यात, त्यावरही आपल्याला बोलावं लागेल. मुख्य म्हणजे समाज माध्यमांवर जेव्हा एका विशिष्ट जाती समूहाबद्दल असं काही अर्वाच्य अश्लाघ्य बोललं जातं, विशेषतः ब्राह्मणांबद्दल, तेव्हा त्या विरोधात ब्राह्मण कमी आणि हिंदू बहुजन जास्त आक्रमक होताना दिसतात मला. अगदी या पोस्टच्या बाबतीतही तसंच झालं. चिंचवडचे आमचे एक डॉक्टर मित्र आहेत आणि भाजपच्या सोशल मीडिया आघाडीचे ते पदाधिकारी आहेत. अत्यंत सूचक आणि मार्मिक पोस्ट करून ते समाज माध्यमांवर उजव्यांची बाजू जोरदार लावून धरतात. नाव आहे निलेश वाघमारे, तुम्ही ओळखत असाल त्यांना. म्हणजे ब्राह्मण नाही आहेत. त्यांची पोस्ट, मग माझी पोस्ट आणि त्याच आशयाच्या असंख्य पोस्ट यावर अनेकांनी व्यक्त केलेला राग, यामुळे मुकेश माचकरांना आपली पोस्ट डिलीट करून पोबारा करावा लागला. शेपूट घालून पळाले ते. त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर एका ब्राह्मण महिलेने गुन्हा देखील दाखल केला. तर मणिपूरमध्ये जे सुरू आहे त्यावर बोलताना व्यक्त होताना अनेकांचा तोल सुटायला लागला, हे खरं आहे. एका बाजूचे त्यांची भलामण करतायत, त्यांच्या बाजूचं नरेटिव्ह सेट करतायत. म्हणजे मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार सुरू आहे तो अदानीसाठी केला जातोय. मोदी आणि शहा हे अदानीसाठी तिथे ग्राउंड बनवत आहेत, पिच तयार करतायत. काय तर म्हणे तिकडे खनिज संपत्तीचा शोध लागलाय मणिपूरच्या त्या सगळ्या जंगली भागात, आणि तो भाग कुकी आणि नागा यांच्याशिवाय कोणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे तिथे मैतेईंना तो अधिकार मिळावा. मग ते मैतेई ती जागा सगळी बळकावतील, कुकी आणि नागा लोकांना हाकलून लावतील आणि मग तीच जागा पुढे अदानीच्या घशात घालायची आणि मग तिकडे काहीतरी खाणी किंवा अदानीचे उद्योग सुरू होतील. अदानीचे उद्योग सुरू झाल्यामुळे मोदी आणि शहांना फायदा होईल. का तर मोदी आणि शहांचे मित्र आहेत अदानी. शरद पवारांचे मित्र नाही आहेत अदानी. राहुल गांधीचे मित्र नव्हते. उद्धव ठाकरेंचे मित्र नाही आहेत का अदानी. गेला बाजार राज ठाकरेंचे मित्र आहेत अदानी. मग आता अदानींच्या त्या मणिपूरमधल्या खाणींचा फायदा कुणाला होणार आहे? राज ठाकरेंच्या मनसेना, उद्धवजींच्या शिल्लक सेनेला, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या उरल्या सुरल्या गटाला? तर पप्पूबद्दल काय बोलायचं आपण? काँग्रेसच्या पप्पूबद्दल तो सगळ्यांना मिठ्या मारत सुटतो. अदानी समोर गेलं तर त्यांनाही मिठी मारेल. त्यामुळे तो आज जरी तो अदानींना शेठ का आदमी बोलत असेल तरी यापूर्वी अदानी अंबानींच्या गळ्यात गळे घालून हे काँग्रेसवाले फिरत होतेच. भविष्यात कधी यांची सत्ता आली पुन्हा हे दोन्ही उद्योगपती यांच्या सरकार दरबारी असतीलच. कारण हे शेवटी उद्योगपती यांना धंदा करायचा आहे. ते आपला बाजार घेऊन रस्तोरस्ती फिरत असतात. त्यांना त्यांचा माल विकायचा आहे. त्यांना ना मोदी महत्त्वाचे ना राहुल गांधी. दिवस पालटले की लोकांचे विचारही बदलतात. तर आता ज्या पद्धतीने हा नरेटिव्ह सेट केला जातोय की ह्या अदानीसाठी हा हिंसाचार घडवत आहेत मणिपूरमध्ये, त्याच्यामागे मोदी आणि शहा आहेत, तर कमाल आहे. म्हणजे हे जे काही तर्क लढवले जातात ना, या तर्कांना काहीतरी आधार असायला हवा. एवढी मोठी लोकसंख्या असलेलं मणिपूर या अशा दंगलीच्या माध्यमातून कुकी आणि नागा जे सशस्त्र आहेत, ज्यांना चीनचं, म्यानमारचं, ब्रिटिश एजन्सीचं, पाकिस्तानचं पाठबळ आहे, एक अख्खं सैन्य आहे त्यांच्याकडे, दारुगोळा आहे, त्या लोकांना असं सहजासहजी महिना, दीड महिना, 2 महिना हे जे काही चाललं आहे तो हिंसाचार, त्याच्यात ते संपवले जातील. तुम्ही जरा मणिपूरची खरी स्टॅटिस्टिक्स घ्या, काय चाललंय तिकडे. मैतेई समाजावरतीच जास्त हल्ले झालेत, त्यांचीच लोक जास्त मारली गेलेत, हे देखील उघड होईल. पण करणार काय? तिकडे इंटरनेट बंद असल्यामुळे तिथल्या खबरा बाहेर यायला काही मार्ग नाही, वाव नाही. तर ज्या पद्धतीने एक त्या बाजूचं नरेटिव्ह सेट केलं जात होतं, काही लोक यांच्या बाजूचं नरेटिव्ह सेट करतायत. म्हणजे या बाजूला जे दिसतंय, जे पटतंय ते मांडतायत. मी काल जो व्हिडिओ केला आहे मणिपूरवर, त्यात मणिपुरी महिलांचा जो रोल आहे या हिंसाचारात, त्याबद्दल मी पुसटसा उल्लेख केला. मीरा पायबी वगैरे मी त्यात उल्लेख केला होता. पण खरोखरच तिथल्या कुकी महिला ज्या पद्धतीनं आक्रमक होत
सरकारी यंत्रणांना विरोध करतायत, प्रसंगी विवस्त्र होऊन मिलिटरीला सामोरं जाणं, त्यांना हातबल होऊन माघार घ्यायला लावणं, हे काम मोठ्या प्रमाणात मणिपूरमध्ये होतंय. त्यावर कुठल्याशा नाडकर्णीबाईंनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टला उत्तर देताना मुकेश मास्कर प्रचंड उद्विग्न झाले. त्यांचं सगळं वैफल्य त्यांनी या पोस्टीत ओतलं. भिडे गाडगीळ नाडकर्णी बाईला पोत्यात भरून मणिपूरला सोडण्यासाठी 1,000 रुपये वर्गणी दे. इतर प्लान असेल तर अर्धा लिटर पेट्रोल. काय अर्थ होता या पोस्ट? मी ज्या मुकेश मास्करला ओळखतो, तो मास्कर हा उत्कृष्ट संपादकीय ज्ञान असलेला एक पत्रकार, सिनेपरीक्षणात हातखंडा लिखाण करणारा, चोखंदळ वाटणारा लेखक. 1-2दा प्रत्यक्ष भेटही झालेली आहे, 2दा फोनवर बोलणं झालं मोजून. फेसबुकवर फ्रेंडही होतो. पण माझ्या एका पोस्टवर हे महाशय असेच बका ओकले होते 2-3 वर्षापूर्वी आणि मी त्यांना त्या दिवशी अनफ्रेंड करून टाकलं. ही माणसं अशी थोडीशी डाव्या बाजूला झुकणारी असल्यानं मुल्ला नसरुद्दीन, ओशो यांच्या नावे काहीतरी बंपक पंचतंत्र कथा फेसबुकवर टाकत असतात आणि आपल्या अनुयायांकडून, तो जो कंपू आहे ना, त्या कंपूकडून वाहवाही मिळवत असतात. हे एवढंच त्यांचं काम उरतं. आता जसजशा 2024च्या निवडणुका जवळ येऊ लागल्यात ना, तसतसे हे डावरे बिळातून बाहेर यायला लागले. कितीही आपटा, येणार तर मोदीच, हे स्पष्ट दिसते. म्हटल्यावर यांना बोलायला विषय कुठे होतो, लिहायला कारणच शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? मुळात आता मार्मिकच्या संपादकाला काय काम असेल? कारण आता मार्मिकचा खप काय, तो छापला तरी जातो की नाही माहीत नाही. त्यामुळे मार्मिकसाठी काम करायचं तर फुकटात काम कर, असंही काही लोकांना सांगितलं गेलं होतं वर्षभरापूर्वी. मार्मिकला मान तेव्हाच होता जोवर त्याची सूत्र बाळासाहेब आणि श्रीकांतजींकडे होती. काल मी यावर बोललोय की भाऊ असतील, भाऊ तोरसेकर, दप्पा खांबेटे असतील, हमो मराठी असतील, या मंडळींनी आणि नंतर पंढरीनाथ सावंत, सोपारकर, वसंत सोपारकर यांच्यासारखे लढवई असतील, त्यांनी मार्मिकचा किल्ला लढवत ठेवला होता. पण बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पुढच्या पिढीची लुडबुड सुरू झाली आणि भाऊंनी मार्मिक सोडलं. हमूंना तर वाईट पद्धतीनं अपमानित होऊन मार्मिक सोडावं लागले. आता हा झाला मार्मिकचा संपादक जे होते, संपादक पदावरच्यांचा इतिहास. मुकेश मास्कर या प्रामुख्यानं दैनिकांच्या फीचर्समध्ये वावरणाऱ्या, पुरवणींसाठी काम करणाऱ्या, मधल्या काळात संध्यानंद सारख्या फुल अतरंगी दैनिकासाठी कंटेंट पुरवणाऱ्या पत्रकाराला थेट मार्मिकचा संपादक बनवून उद्धव ठाकरेंनी मार्मिकच्या परंपरेला कुठे नेऊन ठेवलं वगैरे बोलण्यात काही आशील नाही. पण या अशा लोकांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना, मास्करांसारख्या, वैफल्यग्रस्तता, कारण खप नसलेल्या मुद्रित माध्यमांचं संपादक काय आणि साधा प्रूफ रीडर काय हे एकाच पातळीवर मोजले जातात. त्यात वैचारिक गुंत आहे तो वेगळा. मास्करांना ही पोस्ट टाकताना भिडे, नाडकर्णी आणि गाडगीळ हीच आडनावं का बरं सुचले असावी? मुळात संपादकांना एवढं खजील होत आपलं पितळ उघडं नसतं करायचं कधी. तरी समाज माध्यमांवर असं बोलताना भिडे, नाडकर्णी आणि गाडगीळच का? ब्राह्मणांमध्येही काही लिब्रांडू आहेत की केतकर, वागळे, साणे. ही आडनावं का नाही सुचली मास्करांना? फक्त भिडे आडनावाची मंडळी जास्त उजव्यांमध्ये आढळतात म्हणून, संघाच्या शाखेत नमस्ते सदा वत्सले म्हणणारे असतात म्हणून घ्यायची ही नावं? अरे काय मास्कर! बरं, या पोस्टनंतर अनेकांनी मास्करांच्याही कुळाचा उद्धार केला आहे. त्यांच्या आया बहिणी मुलींबद्दल अश्लाघ गेलेले, हे सुद्धा चुकीचंच आहे. त्यात दुर्दैव बघा, बोलू नये. मास्करांच्या मातोश्रींचं काल निधन झालं. कारण काय ते माहीत नाही, पण या घडल्या प्रकारामुळे जर असं असेल तर वाईटच आहे. म्हणजे मास्करांवर गुन्हा दाखल होणं आणि मग त्यांचा हवालदिल होत यातून पळवाट काढण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करणं, त्याचा काही परिणाम झाला नसावा असं आपण धरून चालू. मोदी द्वेष हा खरोखरच एवढा भिनलाय ना काहींच्या अंगात, आता तर तो डोक्यात जायला लागलाय. त्यामुळेच हे मास्करांसारखे लोक आपल्या बौद्धिक पातळीवरून घसरत घरंगळत एवढे खाली येतात आणि असली फालतू विधानं करतात. बायकांच्या बाबतीत समाज माध्यमांवर व्यक्त होताना एक साधन सुचिता आपणच आपल्यासाठी ठरवायची असते, एक सीमारेषा ठरवायची असते. अनेक बायका उलटपालट आपल्या पोस्टवर कमेंट करतात, पण आपण एक सीमारेषा ठरवून घ्यायची असते. पण मास्करांनी त्याबाबतही अनेकदा माती खाल्लेली आहे. महिलांच्या पोस्टवर किंवा कमेंट्सवर लहानपणी डोक्यावर पडलीस का ग वगैरे अशा शब्दात लिहिणं, आपल्यालाच सर्व काही समजतं, आपणच सर्वज्ञानी अशा आविर्भावात वावरणं हे चुकीचंच असतं. हे काय मास्करांना कधी कळलंच नाही. फेसबुक सम्राट असल्यासारखे ते फेसबुकवर वावरत होते, जे जोवर मी त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये होतो. आता काय चाललंय माहीत नाही. आणि आता जो प्रताप केला त्यावरून एक अंदाज येतो की अजूनही तो काही रहमानी सुलतानी कमी झालेला नसणार.
आता हे जे काय असतं ना, म्हणजे आता प्रकरण झालंय भिडे नाडकर्णी गाडगीळ प्रकरणातून जन्माची अद्दल घडली, त्यानंतरही माचकरांना उमजलं असावं कदाचित ते आपण काय केलं. तर यापुढे त्यांचा मोदी द्वेष इतरांवर काढणार नाहीत अशी आपण आशा बाळगूया. फेसबुकवर तर किमान नाहीच नाही अशी आशा बाळगूया आणि तुर्तास सांगूयात पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद आणि नमस्कार म्हणण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो, हे जे काही वातावरण सध्या समाज माध्यमांवर पसरवलं जात आहे त्यात आमच्यासारख्या उजव्या विचारांच्या युट्यूबर्सच्या मागे जे हात धुवून लागलेत, बॉटवेअर्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून जे हल्ले होत आहेत, त्यावर एकच उपाय आहे की जास्तीत जास्त खरेखुरे सबस्क्रायबर्स, उजव्या विचारांचे सबस्क्रायबर्स, तुमच्या आमच्या मित्रपरिवारातले सबस्क्रायबर्स आम्हाला जोडून द्यावे. दुसरं काही. धन्यवाद.